सुरुवात करतो एका ब्रेकिंग न्यूजने। बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती यावरून आता नवा वाद राज्यात पेटण्याची शक्यता आहे। याला कारणीभूत ठरलंय ते चंद्रकांत पाटलांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य। यामध्ये बाबरी मशीद पाडण्यात शिवसेना नाही तर विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीची महत्त्वाची भूमिका होती असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। बाबरी मशीद पाडण्यासाठी सेना भवनात प्लॅनिंग झालं वगैरे या बातम्या चुकीच्या आहेत असं पाटलांनी सांगितलं। बाबरी मशीद पाडण्यात काही शिवसैनिकांचा सहभाग निश्चितपणे होता हे सांगण्यास मात्र ते विसरले नाहीत। सर्व ही मस्जिद पडली पाहिजे, हे आमच्या रामाचं जन्मस्थान आहे असं मानणाऱ्या हिंदूंनी ती पाडली। त्याला नेतृत्व हे विश्व हिंदू परिषदेची सब ऑर्गनायझेशन बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी दिलं हे जगात इतिहास माहिती आहे। आता त्याच्या अंतर्गत शिवसेनेचे कार्यकर्ते होते की नाही होतेच, कारण ते हिंदुत्ववादी होते आहेत असं काय जे म्हणायचं म्हणून, त्यामुळे ते होते। पण आम्ही सेना भवनमध्ये प्लॅन केला आणि मग आमच्या तुकड्या निघाल्या असं काही झालं नाही। भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटाने आक्रमक होत भाजपवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला। बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिकांची बाबरी पाडण्यात कोणतीही भूमिका नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते। आणि यावर जे काही त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसलेत त्या 40 लोकांचं काय म्हणणं आहे? आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार वगैरे जे तीर ते मारत असतात त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे असं संजय राऊत म्हणाले। शिवसेना प्रमुख माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती आरोप केला चंद्रकांत पाटील यांनी। लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजे हिंदुहृदय सम्राटांचा बाबरी पाडण्यामध्ये कोणतीही भूमिका नाही, कोणताही रोल नाही, त्यांनी काही शिरेदार किंवा सरदार पाठवले नव्हते असं ते म्हणत आहेत। चंद्रकांत पाटील जे बोलले आहेत ते चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भारतीय जनता पक्ष बोललेला आहे। त्यांना माहिती आहे जे सत्तेचे मिंदे बसले आहेत ते तोंड उघडणार नाहीत, त्याच्यावर बोललं पाहिजे। मी तर म्हणेन राजीनामे द्या निषेध म्हणून। जे त्यांच्या मांडीला मांडी किंवा अजून काय लावून बसलेले आहेत सरकारमध्ये आणि काल त्यांची नाडी पकडून चड्डीची जे अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते त्या मिस्टर डॉक्टर मिंदे आणि त्यांच्या 40 लोकांचं काय म्हणणं आहे? हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना सोडली वगैरे जे काय आता ते तीर मारत असतात त्यांच्याकडनं मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कोणी दाखवली नव्हती। ही तुम्ही गुलाम झाल्यामुळे शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील किंवा भाजपचे लोक सातत्याने शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करतायत। बाबरी तोडली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षानं पलायन केलं, हा इतिहास। बाबरी तोडणारे आमचे भाजपचे किंवा अन्य कोणी नव्हते, ते शिवसैनिक होते। हे भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी जाहीरपणे सांगितले। त्यानंतर लगेच शिवसेना प्रमुख माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, होय तुम्ही जरी पळून गेला असलात आणि बाबरी तोडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे। सुद्धा अक्षरशः बीजेपीचे शीर्षस्थ नेते जे होते त्यांनी सांगितलं आमचा काही संबंध नाही, आम्ही ते गेलेलो नाही। आणि तिथल्या त्यांनी सांगितलं की ते शिवसेनेच्या लोकांनी पाडलं। ही गोष्ट कानावर आलं बाळासाहेबांनी, हो मला त्याचा अभिमान आहे शिवसेनेच्या लोकांनी पाडायचं। पण आता जो आहे त्यावेळेला तुमच्या विरुद्ध ती केस तुम्हाला नको होती, त्यामुळे तो आमचा काही संबंध नाही म्हणून सांगतो। त्यावेळेला बाळासाहेब मोठ्या धीरानं पुढे आल्यानं सांगितले होय आणि आमचा संबंध आहे, आम्ही पाडले। आता मला असं वाटतं की त्या गोष्टी उकरून काढायचं काय कारण आहे ह्या लोकांना, हे जुने इतिहास ते मला कळत नाही आहे। परंतु बाळासाहेबांचं नाव असं पुसलं जाईल अशाने काही पुसलं जाणार नाही। तर याच विषयाला घेऊन उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। चंद्रकांत पाटलांच्या बाबरी संदर्भातील विधानावर ते उत्तर देतील। बाबरी संदर्भातील वक्तव्याला ते उत्तर देणार असल्याचं कळतंय। बरोबर दुपारी 1 वाजता आता या
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरती उद्धव ठाकरे काय बोलतायत हे बघणं महत्त्वाचं ठरेल. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, आता चंद्रकांत पाटील यांनी बाबरी संदर्भात केलेल्या वक्तव्याला घेऊन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे याविषयीच पत्रकार परिषद घेत आहेत का? दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे मातोश्रीवरती पत्रकार परिषद घेणार आहेत. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पतनावरती जे वादग्रस्त वक्तव्य केलेले त्यामध्ये ठाकरे गट जो आहे अत्यंत संतप्त झालेला आहे, चिडलेला आहे आणि त्यातूनच आक्रमक झालेला ठाकरे गट आता पत्रकार परिषद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केले त्याचा समाचार आज उद्धव ठाकरे पद्धतीने घेणार असं सांगितलं जात आहे. नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात हे आज पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होईल. मात्र जो 1992चा इतिहास आहे तो सर्व जण जाणतायत आणि त्यातून जर का अशा प्रतिक्रिया उमटत असतील तर त्यांचा ज्ञान आहे ते कमी आहे का असं देखील ठाकरे गटातून प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रकांत पाटील यांना इतिहास माहीत नाहीये का, त्यांनी इतिहास वाचावा आणि मग बोलावा असं देखील ठाकरे गटाकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आक्रमक झालेला ठाकरे गट आहे पत्रकार परिषद घेत आहेत. स्वतः उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे निश्चितच आक्रमक बाणा जो आहे आज ठाकरे गटाकडून दाखवला जाईल आणि त्या संदर्भातच उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागेल. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. तर बरोबर दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत आहेत. बघूयात या विषयाला घेऊन ते काय प्रतिक्रिया व्यक्त करतात. तर महाराष्ट्रात 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस आहे आणि याचा औचित्य साधून 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनातर्फे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून जाहीर केलं. केवळ गौरव दिन साजरा करून भागणार नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते लक्षात घेऊन आम्ही सर्वांनीच मागणी केलेली आहे संसदेमध्ये की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करा. या मागणीच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राच्या सरकारने प्रयत्न करावेत. येत्या रविवारी नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे आणि या सभेला आता स्थानिक भाजपकडून विरोध होऊ लागलाय. ज्या मैदानात ही सभा होते ते मैदान खेळासाठी राखीव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सभा होऊ नये असं स्थानिक तसंच भाजपचं म्हणणं आहे. या सभेविरोधात मैदानात हनुमान चालीसा पठण करत आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या दर्शन कॉलनी मैदानामध्ये महाविकास आघाडीची वज्रमुख सभा होणार आहे आणि या सभेला जो आहे तो स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध जो आहे तो सुरू आहे आणि या विरोधामुळे जे आहे ते आजपासून जे आहे ते या मैदानाच्या मागे जे आहे ते भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते आंदोलनाला बसले आहेत. महाविकास आघाडीचा प्रतिकात्मक पुतळा देखील त्यांनी पेटविलेला आहे. भाऊ, नेमका तुमचा विरोध काय या सभेला, काय तुम्ही आंदोलन करतात? आमच्या या सभेला विरोध मुळातच नाही आहे. त्यांनी सभा घ्यावी, परंतु ज्या ठिकाणी ते सभा घेत आहे हे क्रीडा क्षेत्राचं मैदान आहे आणि या ठिकाणी या भागातल्या सगळ्याच नागरिकांची प्रामाणिकपणे इच्छा आहे. त्यांनी लिखित स्वरूपात बी NIT दिला आहे का इथं कोणताही राजकीय कार्यक्रम होऊ नये, या मैदानाचे सत्यानाश करू नये, कारण या मैदानाच्या माध्यमातून हजारो युवक आणि युवतीचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. नक्कीच महाविकास आघाडीची सभा होणार आहे त्यामुळे तिन्ही पक्षाचे या सभेमध्ये जे आहे ते हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होतील. मात्र या छोट्या मैदानात ही सभा घेऊन जे आहे ते महाविकास आघाडी आपल्या कार्यकर्त्यांची एकजूट करू इच्छित नाही आणि छोट्या मैदानामध्ये ही सभा घेऊन जे आहे ते खेळाडूंचं नुकसान करू इच्छित असल्याचा आरोप जो आहे तो भाजपकडून केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा देना झाली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मावळमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांची मोठी नासडी झाली आहे. यंदा आंब्याला चांगला मोहर आल्यानं आंबा उत्पादक आनंदी होते. मात्र अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली आहे. तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसामुळे फळ बागायतदार आणि लिंबू उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच सोलापूरमध्ये अवकाळीमुळे 26 गावं आणि 119.4 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. तसंच धाराशिवमधील 2,500 हेक्टरवरील पिकं फळबागांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळीमुळे 71 गावं बाधित झाली आहेत. गोंदियात अनेक घरांची छतं उडाली आहेत. अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात देखील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीपोटी 18,000वर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी
शासनानं 20 कोटी 42 लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थींची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे देखील आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शेतीला फटका बसलाय. जिल्ह्यातील 148 घरं आणि 18 गोठ्यांचं नुकसान झालंय. या नुकसानांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका ज्वारी पिकाला बसलाय. उभं पीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. तर मावळ तालुक्यात काल अवकाळी पावसाने थैमान घातलं. गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे पॉली हाऊसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या पावसात पॉली हाऊस अक्षरशः कोलमडून पडले. तातडीनं कृषी विभागाकडून पंचनामे झाले असले तरी नुकसान भरपाई मात्र कधीही मिळत नसल्याचा आरोप आंदर मावळमधील शेतकऱ्यांनी केला. यावेळी जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याची भावना देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. एकही रुपया सरकार फक्त पंचनामा करून येते, एकही रुपया दिला नाही. इथं खासदार येऊन गेले, आमदार येऊन गेले, अनेक मंत्री येऊन गेले, पण कधीही शेतकऱ्यांचा विचार केला नाही आणि करत सुद्धा नाही. कारण हे शासनच काय पद्धतीने काम करतं तेच आम्हाला कळलं नाही. आम्ही काही शेतकऱ्यांनी तिथं तहसीलला जाऊन काय फाशी घ्यावा का काय, आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्ही 3 वर्ष झाले याचा चटका सोसतोय, पण सरकार आम्हाला काही मदत करत नाहीये, काही आमच्याकडे लक्ष घालत नाहीये. शेतकरी आम्ही फुल शेतकरी नाहीये का? आज एकही फुलवाल्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीये. 3 वर्ष झालं आम्ही आज हे सोसतोय. तर मला वाटतं शासनाने आता तरी जागा व्हावं आणि आमची कळकळीची विनंती समजून आम्हाला काहीतरी अनुदान द्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. गारपिटीमुळे 2,500 हेक्टरवरील पिकं फळबागांना फटका बसलाय. जिल्ह्यात 2 दिवसात 2,571 हेक्टरवरील पिकं आणि फळबागांचं नुकसान झालं. 2 दिवसात झालेल्या गारपिटीनं टरबूज, ऊस, द्राक्ष, केळी यासह शेतातील गोठ्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुख्यमंत्री हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रथमच येत असून ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सगळे भांडे फुटले, सगळं मध्ये पाणी आलं, पाणी उपसू गारा उपसू बेजार झाले. गारा टोपल्यात भरून ठेवले होत्या दाखवाय मी कालच. लय झालं नुकसान. लय आम्हाला लागल्या गाऱ्यावरून टप जनावर आरडायले गारा लागायल्या की लय झालं. आम्ही तर वाचताल म्हणून असं वाटतच नाही. शेडमध्ये सगळ्या गारा आल्या, चवाळही लावलेलं होतं, सगळं फाटून सुद्धा आतमध्ये आलं. अण्णासाहेब पाटीलचं मी 10 लाख रुपये कर्ज काढलं होतं. सगळं कर्ज सगळं पाण्यात गेली सगळी मेहनत. सगळ्या कोंबड्या मरून पडल्यात. आता बाहेरचं सौर पॅनल बसवलं होतं ती सुद्धा फुटलं. सगळं पाईपलाईन हाताळली होती, सगळं फुटून झालं. लय नुकसान झालं. ह्या केळीच्या खर्चामुळे कर्ज काढलं शेवट ते मिळाला. ज्यावेळेस मला ते फेडायचं त्या पिरियडला माझी नुकसान झाली. काय काय झालं दुसरीकडे नुकसान? काय सोलारच्या प्लेट गेल्या, हे टरबूज गेले, हे पुन्हा मका कडवळ गेले, जनावराचं गेले खाद्य. पुढे बघूयात. राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते आणि त्याप्रमाणे निधी वितरित करण्यात आलाय. 4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्च या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये अमरावती करता 24.57 कोटी 95 हजार, नाशिक करता 63 कोटी 9 लाख, पुण्याकरता 5 कोटी 37 लाख, छत्रपती संभाजीनगर करता 84 कोटी 75 लाखाची मदत देण्यात आली आहे. अवकाळी आणि गारपिटीने त्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे आज अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. तसंच ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी देखील संवाद साधतील. पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातील धारूर आणि वाडी बामणी या गावात नुकसानीची पाहणी करणार आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. मुख्यमंत्री नुकसानीचा पाहणी दौरा करतायत आणि ते स्वागतार्हच आहे.
मात्र पाहणीनंतर तात्काळ मदत केली पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जी मागणी सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची, बीडची मागणी वेगळी असावी, ज्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची तीच मागणी माझी आहे. बीड जिल्ह्यामध्ये फळबागांचं फळाचं फार मोठं नुकसान झालंय. आत्ताच गारपीट झाली होती, त्याच्यामध्ये काढून ठेवलेलं धान्य देखील शेतकऱ्यांच्या हातचं गेलंय. शेतकऱ्यांचा मग फार मोठा प्रश्न आहे. त्यांनी दौरा करतील तर त्यांचं स्वागत आहे, पण त्यांनी तात्काळ मदत जाहीर करून ती मदत शेतकऱ्यांना पोहोचेल ह्याच्याकडे कारवाई करावी. अहमदनगरमधील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत आणि या ठिकाणी बॉम्ब शोधक पथकाकडून पाहणी करण्यात आली. आजूबाजूच्या शेतामध्ये ही पाहणी केली गेली. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सतर्कता बाळगली जाते. एकीकडे सांगलीमधून यंदा 14,000 टनाच्या आसपास द्राक्षाची निर्यात झाली आहे. दुसरीकडे निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असतानाच आलेल्या पावसाने शिल्लक राहिलेल्या द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा उत्पादकांची चिंता वाढली आहे. योग्य दर न मिळाल्यानं अजून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागाची निर्यात झाली नाही आणि त्यामुळे एकीकडे दर नाही आणि दुसरीकडे 4 दिवसांपासून अस्मानी संकट निर्माण झालंय. बेदाणा करण्यास टाकलेली द्राक्ष देखील झालेल्या पावसाने खराब होत आहेत आणि त्यामुळे सध्या दुहेरी संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी अडकलाय. राज्यात पुन्हा पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर 13 आणि 15 एप्रिलला काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. राज्यात मार्चपासून तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. अहोरात्र मेहनत करून हातातोंडाशी आलेलं पीक जे ते आजचं निघून गेलंय. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हा पिकाचा घास हिरावून घेतला आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. साताऱ्यामध्ये जिहे कटापूर योजनेच्या पाण्यावरून राजकारण तापलंय. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली. आमदार महेश शिंदेंच्या सांगण्यावरून प्रशासनानं 4 गावांमधील पाणी बंद केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय. तसंच रामोशीवाडीसह 4ही गावांचा पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तर माझं आव्हान आहे, रामोशीवाडीपासून पुशेगाव जेवढे लाभार्थी आहेत त्यांना आम्ही आश्वासनं दिलेले आहेत, त्या लोकांची एकदा अधिकाऱ्यांच्या समक्ष खासदार आमदारांची बैठक घ्यावी आणि हा सूर्याने हा चंद्र एकदा होऊन द्यावा. लोकांना सत्य परिस्थिती कळली पाहिजे. लोकांना फार काळ एक निवडणुकीपुरतं आपण फसू शकतो, जास्त वेळ फसू शकत नाही. राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण असलं तरी मुंबईत मात्र सूर्य आग ओकतोय. उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून पंखे, कूलर आणि वातानुकूलित यंत्रणांचा वापर वाढू लागलाय. मुंबईतला तापमानाचा पारा 37 अंशांपर्यंत वाढलाय. उन्हापासून दिलासा नागरिकांना मिळत नाही आणि त्यामुळे एसीचा वापर वाढवण्यात आलाय. त्याचा परिणाम थेट मुंबईच्या विजेच्या मागणीवर झाला. एरवी 3000 मेगावॅटपर्यंत असलेली विजेची दैनंदिन मागणी गेल्या 3 दिवसांपासून 3510 मेगावॅटपर्यंत जाऊन पोहोचली. सोमवारी एका दिवसात तब्बल 300 मेगावॅटने मागणी वाढली. वाढती वीज मागणी हे आर्थिक प्रगतीचं चिन्ह असलं तरी वीज वहन आणि पारेषणच्या दृष्टीने कंपन्यांसाठी आव्हानात्मक स्थिती आहे. बातमी आता साखरेच्या संदर्भातली. उत्पादन घटल्यानं यंदा साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारातील दर प्रति क्विंटल सरासरी 150 ते 200 रुपयांनी वाढले असून काही काळ ही दरवाढ राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी लांबलेल्या मान्सूनचा फटका साखर उत्पादनाला बसला. पावसानं ऊसाच्या दर एकरी उत्पादनात घट झाली आणि शिवाय साखरेचा उताराही मार्च अखेरीस 9.86% घसरला. गेल्या वर्षी भारतात साखरेचं उत्पादन 559 लाख मेट्रिक टन इतकं झालं होतं. यंदा मार्च अखेरीस हे उत्पादन 325 लाख मेट्रिक टनावरती आहे. उत्पादनातील ही घट सरासरी 11% इतकी आहे. एकीकडे साखरेच्या संदर्भातली ही अवस्था, दुसरीकडे शेंगदाण्याचे मुबलक उत्पादन असताना देखील भरमसाठ निर्यात खाद्यतेलाच्या मुळावर आली आहे. यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारात शेंगदाणा तेल 205 रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचले. येत्या काळात त्यात आणखी 10 ते
15 रुपयांच्या दरवाढीची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। यंदा या शेंगदाण्याचं उत्पादनही भरघोस आहे, मात्र निर्यातीने तेलाचं गणित बिघडवलंय आणि यावर अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाने चिंता व्यक्त केली आहे। मागील आठवडाभरातच शेंगदाणा तेलाच्या 15 लिटर कॅनच्या घाऊक किमतीमध्ये 90 रुपयांची वाढ झाली आहे। देशासह राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते। विशेषतः मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत आणि त्याच अनुषंगाने बीएमसीची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आधीच खबरदारी घेण्याकरता मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात आजपासून मास्क अनिवार्य करण्यात आले। याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं। यासोबतच 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही मास्क सक्ती करण्यात आली आहे। पुढे बघूयात एक मोठी बातमी अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारकडे अहवाल सादर केल्याची माहिती मिळाली आहे। राज्याचा सांस्कृतिक विभाग जो आहे त्या विभागाकडे संपूर्ण अहवाल पत्रव्यवहार सादर करण्यात आला। शिवाजी महाराजांच्या जगदंब तलवारीबाबत ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहार झाला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। कायमस्वरूपी जगदंबा तलवारीची मागणी करण्यात आलेली आहे, मात्र 1 वर्षासाठी पाहण्याकरता तलवार आणि वाघनखं दिली जातील अशी परिस्थिती असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आपल्यासोबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जी आहेत। खरं तर तुम्ही सातत्यानं गेले अनेक महिने याच्यासाठी प्रयत्नशील आहात असं कळतंय। ब्रिटनकडनं काही तशा पद्धतीचा प्रतिसाद आलाय का, किंवा केंद्रीय स्तरावरती याच्या बाबतीत काही चर्चा, प्राथमिक चर्चा झाली का? नाही, ब्रिटनच्या हायकमिशनर ऑफिसमधून काही संकेत आले। त्या संकेतामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणाले की हम आपको पूरी की पूरी दे नहीं सकते, मगर आपका जो 350वां राज्याभिषेक है तो 1 वर्ष के लिए महाराष्ट्र की जनता को दर्शन करने के लिए हम निश्चित रूप से सोच सकते। पण आमचा आग्रह आहे की आमची तलवार आहे, छत्रपती शिवाजी महाराज ही आमची आस्था आहे, भावना आहे। तुम्हालाही माहित आहे की जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला तर रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये चैतन्य निर्माण होतं। सत्यासत्य, धर्म अधर्म, चांगलं वाईट या युद्धात सत्तेची बाजू छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली। आपल्या प्राणापेक्षाही रयतेचं राज्य यावं हे त्यांचा संकल्प होता। आता या संकल्पासाठी मला विश्वास आहे की कदाचित माझी निवड सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यासाठी झाली असावी, तर हे काम सुद्धा पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।